जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीता's किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आमच्याकडे छान मस्त अशी मुगाची डाळ बनलेली आहे. तर त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, दुधी, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची मी घेतलेली आहे. तर इकडे कढई देखील मी छान अशी गॅसवर ठेवून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता त्याच्यामध्ये राई जिरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला. 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला 1 चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आत्ता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या फोडणीला आपण टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत, दुधी घेतलेला आहे, आणि आता मुगाची डाळ देखील आपण टाकून देऊन घेऊया. छान अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी मुगाची डाळ. तर ती देखील आपण याच्यामध्ये आता टाकून घेतलेली आहे. तर भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि फक्त जस्ट असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर थोड्या वेळाने पाहूया, भाजीला छान असं आपलं तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला व्यवस्थित अशी. आणि आत्ता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे 1 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटो देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. छान असं हे सगळी भाजी आपली छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. छान अशी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर आता थोडा वेळ झालेला आहे आणि पाहू शकता भाजी देखील आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. भाजी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर भाजीमधल्या शेंगा, दुधी वगैरे छान अशा शिजून गेलेल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत. तर आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजी तर आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम अशा भातासोबत देखील खाऊ शकता. खूप अशी छान भाजी लागते. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.